मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या परिणामामुळे बेळगाव शहरात गॅस सिलेंडर तसेच ऑटो रिक्षांसाठी लागणाऱ्या गॅसच्या पंपांवर तुटवडा निर्माण झाला आहे. ही समस्या लवकरच सोडवली जाईल अशी माहिती आमदार आसिफ सेठ यांनी दिली. शुक्रवारी बेळगाव येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ತಮಗೆ ಜಗತ್ತಲ್ಲಿ ಏನು ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಗೊತ್ತಿದೆ ತಮಗೆ. ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ಮೊದಲ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಯಾವಾಗ ವಾರ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿತ್ತು ಆವೇಳೆ ಮೊದಲು ಸ್ವಲ್ಪ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಮಾಡಿದಂದರೆ ಗ್ಯಾಸ್ದು ಪೆಟ್ರೋಲ್ ಡೀಸೆಲ್ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಪೆಟ್ರೋಲ್ ಡೀಸೆಲ್ ಏನು ಶಾರ್ಟೇಜ್ ಇಲ್ಲ, ಇನ್ನು 2 ತಿಂಗಳದ್ದು ಕ್ರೂಡ್ ಸ್ಟಾಕ್ ಇದೆ. ಗ್ಯಾಸ್ದು ಒಂದು ಶಾರ್ಟೇಜ್ ಆಗಿದೆ, ಅದು LNG ಬರ್ತಾ ಇದೆ, ಸ್ವಲ್ಪ ಶಾರ್ಟೇಜ್ ಆಗಿದೆ. ಅದು ವಾರದ ಕಾರಣ ಯಾರಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ. ಅದು ಪೆಟ್ರೋಲ್ ಡೀಸೆಲ್ ಸಮಸ್ಯೆ ಏನೂ ಇಲ್ಲ, ಗ್ಯಾಸ್ದು ಮನೆಗೆ ಸಮಸ್ಯೆ ಇಲ್ಲ, ಕಮರ್ಷಿಯಲ್ ಅಷ್ಟು ಇಲ್ಲ ಸ್ಟಾಕಲ್ಲಿ. ಕಮರ್ಷಿಯಲ್ಗೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗಿದೆ, ಸ್ವಲ್ಪ PNG ಗ್ಯಾಸ್ ಶಾರ್ಟೇಜ್ ಇದೆ. ಇಲ್ಲ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಸ್ವಲ್ಪ ಕ್ವಾಂಟಿಟಿ ಕಡಿಮೆ ಆಗಿದೆ, ಬರ್ತಾ ಇದೆ क्वांटिटी. ऑटो चालकांना यामुळे अडचण येत असल्याची बाब लक्षात आली असून या संदर्भात जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने. ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना, मन भाए आराधना. आराधना मारुति गली बेलगाम. मन भाए आराधना.